नमस्कार. स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत, तर आपल्याला काहीतरी असं तळलेलं चटपटीत असं खावंसं वाटतं. तर त्यासाठी मी या अळूची कुरकुरीत अशी वडी बनवणार आहे. तर त्यासाठी बघा, इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत. हे बघा, तर ही पानं आपल्याला अशी काळ्या देठांची घ्यायची आहेत. ह्याला खाज नसते फार, तर इथे मी एक गड्डी अळूची घेतलेली आहे. तर आता मी इथे ह्या पानांची अशी देठं काढून घ्यायची आहेत आपल्याला. हे बघा, आणि हे असे दोरे निघतात ते पण काढून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आता सगळ्या पानांची अशी देठं काढून घेणार आहे मी. तर इथे बघा, सगळ्या पानांची मी अशी देठं काढून घेतलेली आहेत. आता आपण साहित्य काय लागणार ते बघूयात. तर इथे मी एक हिरवी मिरची, 1 इंच आल्याचा तुकडा, 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटण करून घेतलेलं आहे. त्यानंतर हळद लागेल अर्धा चमचा, त्यानंतर घरगुती काळा मसाला, थोडंसं लाल तिखट, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ लागेल आणि थोडासा गूळ लागेल आपल्याला. आता इथे चिंचेचे 2 बुटुक मी भिजत टाकले होते, तर त्याचं पाणी लागेल आपल्याला चिंचेचं, आणि इथे बेसन लागेल. तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण हे बेसन घालणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे पेस्ट घालायची आहे. त्यानंतर हळद घालायची, थोडासा तिखट घालायचं, कांदा लसूण मसाला, हे लाल तिखट. तुम्हाला जेवढं तिखट लागत असेल तेवढं तुम्ही घालू शकता. त्यानंतर इथे मीठ घालणार आहे मी. तर अंदाजानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडासा गूळ घालणार आहे आणि हे चिंचेचं पाणी घालणार आहे. तर ते असं आपल्याला गाळून घालायचं आहे असं. तर आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता बेसनमध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं मिश्रण करून घ्यायचं आहे ह्याचं. तर हे बघा, हे मी असं घट्टसर पीठ करून घेतलेलं आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता हे अळूचं पान घेतलेलं आहे. तर हे सरळ आहे आणि हे असं उलट्या दिशेने आहे. तर हे बघा, हे असं ठेवायचं आपल्याला दुसऱ्या बाजूने, आणि ह्याला असं पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी आता हातानेच लावणार आहे पीठ. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला याला पीठ लावायचं. पुन्हा यावर असं दुसरं पान ठेवायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने ह्यालाही पीठ लावून घ्यायचं आहे. पुन्हा दुसरं पान ठेवायचं ह्यावर. ह्यालाही असं पीठ लावून घ्यायचे. पुन्हा यावर अजून एक पान ठेवायचं आपल्याला. हे बघा, आणि ह्यालाही असं पीठ लावून घ्यायचे. आता आपल्याला ह्या पानाचा असा रोल करून घ्यायचा आहे. हे बघा, त्यानंतर ह्याला थोडंसं असं पीठ लावायचं. त्यानंतर पुन्हा रोल करून घ्यायचे. पुन्हा याला थोडंसं असं पीठ लावायचं. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या पानांना पीठ लावून घ्यायचे, असा रोल करून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे बघा, मी हे असे रोल करून घेतलेले आहेत. आता आपल्याला एक चाळण घ्यायची आहे
आणि त्यामध्ये हे असे रोल ठेवायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने. तर इथे बघा मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. तर आपल्याला आता ही चाळणी ह्या पाण्यावर अशी पातेल्यावर ठेवायची आहे आणि ह्यावर अळूचे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर ह्यावर आता मी झाकण ठेवणार आहे आणि 10 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. तर मी माझ्या चॅनलवर अजून एका पद्धतीने अळूची वडीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तुम्ही त्याही पद्धतीने केलात तर खूप छान अशी अळूची वडी आपले तयार होते. आता मी आजही तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे अळूच्या वडीची. तर इथे बघा आपली 10 मिनिटं झालेली आहे. तर आपण आता झाकण उघडून बघूया. तर हे बघा हे छान असं वाफलं गेलेलं आहे. हे बघा क्लीन निघते आपलं चाकू. तर आता आपल्याला ह्याला एकदम थंड करून घ्यायचं आहे आणि मग वड्या पाडून तळायच्या आहेत. तर इथे बघा आपण हे पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्या वड्या कापून घेऊयात. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे वड्या कापून घ्यायच्या आहेत. हे बघा. तर हे बघा अशा पद्धतीने आपण आता सगळे कापून घेतलेले आहेत वड्या. आता तळायला घेऊयात आपण. तर इथे मी आता कढई ठेवलेली आहे गॅसवर. तर आता यामध्ये तेल घालूयात आपण. तर आता तेल मी घालून घेतलेलं आहे. तर आता तेल गरम झालं की आपण वड्या तळायला घेऊयात. तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण हे एक एक असं सोडून घेऊयात आणि छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली अळूची वडी खूप छान होते आणि नुसत्या पानांना आपण न वाफवता केलेली वडी पण खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा तशी पण वडी. जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नुसत्या पानांना पीठ लावून जर व्हिडिओ बघितला नसेल तर तोही बघू शकता तुम्ही. बघा आपल्या वड्या छान अशा तळून झालेल्या आहेत आणि किती छान कलर आलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा. तर आता मी एका ताटामध्ये काढून घेते. तर हे बघा आता अशाच पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेणार आहे. तर हे बघा आपण सगळ्या वड्या आता तळून घेतलेल्या आहेत. हे बघा किती छान कलर आलेला आहे बघा. तर बघा किती छान झालेला आहे आपल्या वड्या आणि हे बघा सगळीकडून पीठ लागलेलं आहे आणि कुरकुरीत पण झालेलं आहे. एक खाऊन दाखवते तुम्हाला. बघा क्रंचीनेस किती छान येतो. तर तुम्ही अशा पद्धतीने अळूच्या वड्या करून बघा आणि तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.